ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. तर आता इथे नागराजच स्वतःच्या विरोधात एक खूप मोठा पुरावा अर्जुनच्या समोर आणून देणार आहे, तर दुसरीकडे अश्विनला प्रियावरती संशयही येणार आहे आणि प्रियाच्या एका चुकीमुळे अश्विनला खात्रीही पटणार आहे की प्रियाचं नक्कीच काहीतरी विचित्र वेगळं सुरू आहे. आता नेमकं हे सगळं कसं घडतं हे जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथं पाहतोय की नागराज जो आहे त्याला प्रियाने सांगितलं आहे की महिपतने आपलं नाव घेतलं तर गडबड होईल, त्यासाठी काहीतरी करा. मग नागोबाला आता रात्रभर झोप येत नाही. नागराज विचार करतो की काय करू, कसं मला महिपतचं तोंड कायमचं बंद ठेवता येईल, काय करता येईल बरं, काय करता येईल. त्यावेळी नागराजला एक सुपरहिट आयडिया सुचते. दुसऱ्या दिवशी नागराज सकाळ सकाळ लवकर उठतो, आवरतो आणि पहिला महिपतला भेटायला पोलीस स्टेशनला येतो. महिपतला भेटून तो आता त्याला म्हणत असतो, काय रे महिपत, माझी बायको कुठे गायब केलीस? माझ्या बायकोला काय केलंस? माझ्या बायकोबरोबर तू तिच्याबरोबर काही चुकीचं तर केलं नाहीस ना? तू तिचा गैरफायदा तर घेतला नाहीस ना? किंवा गैरफायदा घेऊन तू कुठेतरी तिला मारून तर फेकून दिली नाहीस ना? काय केलंस काय माझ्या बायकोचं? तू तिचा विनयभंग केलास का? हो, माझी सुंदर गोरीपाण बायको ती साधी आहे, सरळ आहे, स्वभावाने भोळी आहे, याच गोष्टींचा तू फायदा उचललास आणि तिला गोड गोड बोलून वहिनी वहिनी करून तुझ्याबरोबर नेलंस आणि तुझ्याबरोबर नेऊन तू माझ्या साध्या भोळ्या बिचाऱ्या गरीब बायकोचा फायदा घेतलास. हो ना महिपत, हो ना? हेच खरं आहे ना महिपत? महिपत बोल, महिपत बोल. त्याबरोबर आता लगेचच इकडे महिपत म्हणतो, नागराज शेठ. त्याबरोबर नागराज म्हणतो, अरे हो खरंच, बोल ना महिपत, घेतलास का तू माझ्या साध्या भोळ्या बिचाऱ्या बायकोचा फायदा घेतलास? नाही म्हणजे बघ हा, जर घेतला असशील तर तुझं काही खरं नाही आहे महिपत. पोलीस तुला सोडणार नाही. बाईची केस, विनयभंगाची केस म्हणजे केवढी गंभीर असते तुला माहीत नाही आहे. पण आता पोलीस तुला सोडणार नाही. आता तू मेलास, आता तू संपलास महिपत, आता तू संपलास. आता पोलीस तुला सोडणार नाहीत, आता तुझी वाट लागणार रे. असं सगळं आता खरं तर नागराज मुद्दामून महिपतच्या समोर बोलत असतो. आता महिपत हा नागराजला म्हणतो, हे बघा नागराज शेठ, तुम्हालाही व्यवस्थित माहिती आहे आणि मलाही, मी तुमच्या बायकोबरोबर काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. मी त्यांचा कुठल्याही पद्धतीचा फायदा वगैरे उचललेला नाही आहे. मग तरी पण का उगाचच्या उगाच तुम्ही माझ्या मागं लागायला लागलेत आणि उगाचच्या उगाच माझ्यावर नको ते आरोप करताय? काय चाललंय काय नागराज शेठ हे सगळं तुमचं? का वागताय तुम्ही हे सगळं? त्याबरोबर मग नागराज हसतो जोरजोराने. त्यावर मग महिपत म्हणतो, हसू नका कुत्र्यावानी, सांगा. त्यावर मग नागराज म्हणतो, कारण तू माझ्या विरोधात तोंड उघडू नये ना म्हणून. बघा महिपत, जर तू सगळ्यांना खरं सांगितलंस की हे सगळं मी केलं आहे, तर मी पोलिसांना सांगेन की तू माझ्या बायकोचा विनयभंग केलास, तू तिला गायब केलीस. मग तुझ्यावरती बाईला फसवल्याबद्दल आणखीन एक केस लागेल आणि तुझी तिला एक साक्षी, तिलासुद्धा मी अडकवू शकतो. त्यामुळे माझं नाव घ्यायचं नाही. तर इकडे आता अर्जुनलासुद्धा महिपतची चौकशी करायची असते. त्यामुळे आता अर्जुन हा सुद्धा पोलीस स्टेशनला आलेला असतो. इन्स्पेक्टर सावंतांची रितसर परवानगी घेऊन आता अर्जुन हा महिपतला भेटायला बसतो आणि आता तो महिपतची चौकशी करायला सुरुवात करतो. अर्जुन महिपतला म्हणत असतो, हे बघ महिपत, तू जर खरं सांगितलंस तर ज्या माणसाने हे सगळं तुला करायला भाग पाडला होता त्यालासुद्धा शिक्षा मिळेल. कारण असं नाही तसं आता तू तर या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेला आहेस आणि आता तुझं या सगळ्यातनं सुटणं किंवा निर्दोष बाहेर पडणं शक्य नाही आहे. त्यापेक्षा खरं बोल, कमीत कमी त्या चुकीच्या वागणाऱ्या व्यक्तीला पण शिक्षा मिळेल तुझ्याबरोबर. त्यावेळी मग आता इकडे नागराज हा महिपतला गपचूप एका जागी उभा राहून अर्जुनच्या मागून खुणवत असतो, नाही काहीही बोलू नकोस, गप्प राहा, काहीही बोलू नकोस. त्याबरोबर मग आता महिपत हा लगेचच अर्जुनला म्हणतो, काय म्हणत होता तुम्ही अर्जुन साहेब? कोणी दिली होती मला सुपारी असं विचारलं ना तुम्ही मला? त्याबरोबर आता अर्जुन बघतो, नोटीस करतो की महिपतची नजर मागे जाते. मग अर्जुन पटकन म्हणतो, नागराज. त्याबरोबर इकडे नागराज काका घाबरतो आणि आता नागराज काका हा मागून म्हणायला लागतो की नाही, मी असं काहीही केलेलं नाही आहे. अर्जुन, अरे काय बोलतोयस तू हे? हा महिपत एक वेडा आहे, पण तू तर चांगला आहेस ना, तुला तर माहिती आहे ना की मी यातलं काहीही केलेलं नाही आहे म्हणून. मग तू कसं काय माझं नाव घेऊ शकतोस?
मी यातलं काहीही केलेलं नाही आहे. उगाचच्या उगाच हा महिपत काहीतरी वेड्यासारखं बरळतोय, खोटं बोलतोय. हे सगळं महिपत, मूर्ख आहेस का तू? काहीही बडबडशील का? त्याबरोबर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो, हो हो चिल डाऊन काका, मी तुमचं नाव कशाला घेईन? मी तर तुम्हाला विचारत होतो की तुम्ही यावेळी पोलीस स्टेशनमध्ये काय करताय? नाही म्हणजे याआधी कधीच तुम्ही इकडे आलेला नसाल ना, असं मला वाटतं. पण आज अचानक तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलात, म्हणून मी तुम्हालाच विचारत होतो की तुम्ही इकडे काय करताय. त्यावेळी आता अर्जुन याने असं बोलल्यावर मग मात्र लगेचच नागराज रिलॅक्स होतो. त्याबरोबर अर्जुन मनातल्या मनात म्हणत असतो, नागराज काकांचं आणि महिपतचं नक्कीच काहीतरी साटलोटं होतं. कारण ज्या पद्धतीने आता नागराज काका बोलले त्यावरून हे तर स्पष्ट होतं की सुमन काकू कुठं आहे हे या दोघांना पण माहिती आहे. त्याबरोबर मग अर्जुन लगेचच नागराज काकाला म्हणतो, नागराज काका काय करताय तुम्ही इथे कशासाठी आलाय? त्यावर मग नागराज काका तत करायला लागतो. मी आपलं मी म्हणजे हे माझं आपलं ते हो आठवलं. अरे सुमन, आपली सुमन हरवली आहे. सुमन सापडत नाही आहे ना. अरे तुम्ही लोक तर या महिपतच्या मागे लागलात, पण मी काय करणार? मला तर माझ्या सुमनला शोधायलाच हवं ना. म्हणून मग शेवटी मीच सुमनची चौकशी कुठवर आली, सुमनचा तपास कुठवर लागला हे पाहण्यासाठी पोलीस स्टेशनला स्वतःहून जातीने यावं म्हटलं आणि म्हणूनच मी आलो. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, अच्छा बरं. त्याबरोबर नागराज इकडे महिपतकडे बघत असतो तिरक्या नजरेने आणि महिपतसुद्धा नागराजकडून तिरक्या नजरेने बघत असतो. त्याबरोबर हे सगळं अर्जुन बरोबर नोटीस करत असतो. अर्जुनला कळत असतं की नक्की या दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे, पण ह्यांच्यात नेमकं काय चाललंय ते अर्जुनला कळत नसतं आणि तो म्हणत असतो की मी ते शोधून काढणारच. मला खात्री आहे ह्या दोघांनाही माहिती आहे सुमन काकू कुठे येते. तर आता घरी सायली आणि अर्जुनच्या लग्नानंतरची पहिलीच संक्रांत असते. त्यामुळे आता घरात कल्पनाला त्या दोघांची संक्रांत साजरा करायची असते. पण तिच्या मनात एक विचार येत असतो आणि तो म्हणजे आपल्या मुलीला म्हणजे अस्मिताला तिच्या नवऱ्याने फसवलं आहे. त्यांना आपण घराबाहेर त्याला काढलेलं आहे आणि आजकाल जर आपण आपल्या सुनेची आणि मुलाची संक्रांत अशी थाटामाटात साजरा करायला गेलो तर आपल्या गरोदर मुलीला वाईट तर वाटणार नाही ना, ती दुखावली तर जाणार नाही ना. आता खरं तर एक आई म्हणून कल्पनाला अस्मिताची सुद्धा काळजी वाटत असते आणि एक आई म्हणून तिला सायलीची सुद्धा हौसमौस पूर्ण करायची असते. कारण सायलीला आई नाही आहे, त्यामुळे आता सायली संक्रांतीला कोणाकडे जाणार? त्यामुळे मग कल्पना आता खूप मोठ्या धर्मसंकटात सापडलेली असते. तिला कळत नसतं की मी काय करू, कारण सायलीची हौस करायच्या नादात माझ्या लेकीला त्रास व्हायला नको. पण आता हे सगळं अस्मिताला समजत असतं. त्यामुळे अस्मिता विचार करते मलाच पुढाकार घ्यायला हवा, कारण जर मी पुढे नाही दाखवलं की मी खुश आहे तर घरातले सगळेच नर्वस होतील. सायली अर्जुनच्या लग्नानंतरची पहिली संक्रांत वाया जाईल. मग लगेच अस्मिता स्वतःहून पुढे येते आणि म्हणत असते, हे काय मम्मा, अगं अजून तयारीला लागला नाही आहेत का तुम्ही? अगं सायली आणि अर्जुनच्या लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे ना, मग फर्स्ट क्लास झाली पाहिजे. हे बघ, मी त्यांच्यासाठी हे दागिने मागवलेत, छान हलव्याचे दागिने आहेत. मला सांग, तिळगुळ वगैरे सुद्धा आपण बाहेरनंच मागवायचं का? त्यावर कल्पनाला हा अस्मिताचा उत्साह बघून जरा बरं वाटतं. त्याबरोबर दुसऱ्या दिवशी आता मकर संक्रांतीचा सण असतो. घरात वातावरण आनंदमयी असतं. पण प्रियाला मात्र आपण सापडणार तर नाही ना, आपण जर या सगळ्यात सापडलो तर काय करायचं, या सर्व गोष्टींची रुखरुख लागून राहिलेली असते. प्रिया विचार करत असते की काय करू, कसं करू. पण आता ती विचार करते की मी थेट जाऊन नागराजलाच भेटते. सकाळ सकाळ आवरून आता प्रिया घरातनं बाहेर पडत असते. प्रिया घरातनं बाहेर पडण्याआधी खोलीतनं बाहेर पडण्याच्या वेळीच तिला अश्विन विचारतो, तन्वी थांब, कुठे निघाली आहेस एवढ्या सकाळ सकाळ आणि तेही कोणालाही न सांगता? त्यावेळी प्रिया म्हणते, मी आपलं ते अश्विन, अरे माझं ना एक छोटंसं आणि महत्त्वाचं काम आहे, तेवढं महत्त्वाचं काम करून येते पटकन. अश्विन म्हणतो, तन्वी तुझं काम आहे आणि म्हणूनच तू घराबाहेर पडतीयेस, हे बेसिक आहे आणि हे मला एवढं कळतं. मी तुला विचारलं, तुझं असं काय महत्त्वाचं काम आहे की ज्यासाठी तुला सणाच्या दिवशीसुद्धा बाहेर पडावं लागतंय? नाही, कदाचित तुला माहीत नसेल किंवा तू विसरली असशील म्हणून तुला सांगतो. आज संक्रांत आहे, मकर संक्रांत. मकर संक्रांतीसाठी आपल्या घरातले सगळेच घरात थांबणार आहेत. म्हणजे मी, डॅड,
अर्जुन दादा सगळेच. दादा तर एवढा मोठा वकील आहे तरीही तो घरात थांबतोय. मी तर डॉक्टर आहे, मला तर इमर्जन्सी असलीच पाहिजे, पण तरीही मी घरात थांबतोय. डॅडची एवढी मोठी कंपनी आहे, त्यांचेही कामं आज असणार, पण तरीही त्यांनी ते सगळी कामं उद्यावर पोस्टपोन केलेली आहेत. का तर आज घरात सण आहे, घरची सगळी माणसं घरात असतील, कुटुंबाबरोबर वेळ घालवता यावा यासाठी. मग एवढं सगळं असताना तू कुठे निघालीस? आणि एवढं कोणतं महत्त्वाचं काम आहे तुझं जे आजच्या आज झालं पाहिजे, उद्या होऊ शकणारच नाही आहे? हां, बोल ना. आमच्या तिघांचंही प्रोफेशन तुझ्या प्रोफेशनपेक्षा, तुझ्या कामापेक्षा तर महत्त्वाचं असेलच ना. ओ सॉरी, तुझं तर तसं काही कामही नाही आहे, तुझ्याकडे काही प्रोफेशनच नाही आहे. म्हणजे नावाला फॅशन डिझायनिंग करून ठेवलं आहेस तू, पण त्या फॅशन डिझायनिंग केल्यानंतर त्याचा उपयोग मात्र काळीभरही केलेला नाही आहेस, बरोबर ना? त्यावर ती म्हणते, अरे सुभेदारांच्या सुनेला काम करायची काय गरज आहे अश्विन? त्यावर अश्विन म्हणतो, पण तू घरात तरी कधी स्वतःसाठी काही डिझाईन केलंस? अस्मिताईसाठी डिझाईन केलंस का काही? ती सायली बघ, तिला जमतं तेवढं तरी करते. अस्मिताईच्या बाळासाठी स्वेटर विणते आणि तू तू साधा एक कपडा त्या बाळासाठी डिझाईन केलास? मामी होणार आहेस ना तू पण? त्यावेळी अश्विनला अस्मिता म्हणते, अरे हो, मी अस्मिताच्या बाळासाठी कपडे. त्यावर अश्विन म्हणतो, मला काही ऐकायचं नाही आहे तन्वी, मी जितकं सांगतोय तितकंच ऐक. आज तू घरातनं कुठेही बाहेर पडायचं नाहीस. आज मकर संक्रांतीचा सण आहे. मला घरात अजिबात वाद, भांडणं, कलह, कलेश काहीच नको आहे. गुपचूप जा, आवर, कपडे बदल, साडी नेस आणि बाहेर ये. त्याबरोबर अस्मिता हिच्या बाळासाठीच खरेदी करायची होती. अश्विन, मी जाऊन येते असं आता ती म्हणू लागते. त्यावर अश्विन म्हणतो, बाळाची खरेदी करायची आहे ना अस्मिताईच्या, चल आपण दोघं जाऊ. त्यावर ती म्हणते, अरे नाही, म्हणजे तू कशाला? मला फॅब्रिक वगैरे खरेदी करायचं आहे, त्यातलं तुला काय कळतं अश्विन? अश्विन म्हणतो, तू कुठेही जाणार नाही आहेस तन्वी, आज उद्या खरेदी कर, चल लवकर चल आणि ये. त्याबरोबर मग आता अश्विन बाहेर येतो तर सायली, अर्जुन हे दोघंजणं छान तयार होऊन, हलव्याचे दागिने वगैरे घालून, काळे कपडे घालून खाली आलेले असतात. आता इकडे लगेचच कल्पना म्हणते, वाह सायली, खरंच तू किती सुंदर दिसतेस, गोड दिसतेस तू, खूपच गोड. त्याबरोबर लगेचच अर्जुन मी सुद्धा इथेच आहे असं म्हणतो. त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणते, हो रे माझ्या राजा, तू सुद्धा इथे आहेस आणि खरंच तू सुद्धा खूप गोड दिसतोयस. तुम्ही दोघंही खूप सुंदर दिसताय, खूप छान, म्हणजे मला तर खूप आवडला. त्याबरोबर लगेचच अस्मिता म्हणू लागते, हो तर गोड दिसणार नाहीत तर काय, शेवटी त्या दोघांसाठीही हलव्याचे दागिने कोणी मागवलेत मग? त्याबरोबर आता लगेचच अस्मिता म्हणते, मम्मा आता तू काहीतरी खाऊ वगैरे देशील ना सायलीला? त्याबरोबर आता लगेचच कल्पना म्हणते, खाऊ नाही ग अस्मिता, वान म्हणतात त्याला. सायली ये बस. त्याबरोबर मग सायली बसते, कल्पना तिला वान देते. मग सायली आता कल्पनाला नमस्कार करते. त्याबरोबर कल्पना ही अष्टपुत्र सौभाग्यवती भव, सुखी भव, आयुष्यभर असेच एकत्र राहा, सुखाने संसार करा, एकमेकाची सुखदुःख वाटून घ्या आणि कधी एकमेकावर रुसलात, चिडलात तर एकमेकाला समजूनही घ्या, असा आशीर्वाद देते. मग अस्मिताची वेळ येते. खरं तर अस्मिताला वाण घेण्याची किंवा देण्याची अजिबातच इच्छा नसते, पण तरीही घरातल्यांचा मूड जाऊ नये म्हणून ती सुद्धा वाण घेते. मग आता प्रियाला वाण देण्याची तर कोणाचीच इच्छा नसते, पण आता काय करणार? जर प्रियाला वाण दिलं नाही तर अश्विन नाराज होईल, ही गोष्ट सगळ्यांना माहीत असते. आणि वाण घेणं हा प्रत्येक सौभाग्यवतीचा हक्क आहे. म्हणून मग आता सायली म्हणते, आई द्या. मग प्रियाला सुद्धा कल्पना वाण देते, सायलीसुद्धा प्रियाला वाण देते, अस्मितासुद्धा देते, मग प्रियासुद्धा त्या सगळ्यांना वाण देते. त्यानंतर मग सगळेजण आता इकडे तिकडे जाऊ लागतात. त्याबरोबर आता इकडे सगळे गप्पा मारायला बसतात. अश्विन हा आता त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगत असतो. तो सांगत असतो, आम्ही लहान असताना आमच्या दोघांमध्ये कोणी जास्त आगाऊ नव्हतं, पण अस्मिताताई खूप आगाऊ होती, ती खूप मस्तीखोर होती. आता अश्विन इकडे सगळ्यांबरोबर गप्पा मारण्यात रमलेला आहे ही गोष्ट प्रियाच्या लक्षात आलेली असते. प्रिया विचार करते, चला हीच तर आपल्याला मिळालेली नामी संधी आहे. अश्विन इथे सगळ्यांबरोबर व्यस्त आहे, तोपर्यंत आपण गुपचूप बाहेरच्या बाहेर सटकायला हवं. मग प्रिया रूममध्ये जाते आणि रूममध्ये जाऊन अलगद पर्स घेऊन
ती त्यांच्या खोलीला जो बाहेरच्या बाजूला दरवाजा आहे, प्रिया तिकडनं बाहेर पडते आणि तिकडनं आता थेट ती लगेचच नागराजला भेटायला निघते. ती विचार करते, थँक गॉड घरातनं बाहेर पडता आलं. मला वाटलं होतं मी घरातनं बाहेरच नाही पडू शकणार. त्याबरोबर इकडे आता अश्विन हा म्हणत असतो की मघापासनं मी इथे सगळ्यांबरोबर मजा करतोय, गप्पा मारतोय, पण बिचारी तन्वी मात्र एकटीच खोलीमध्ये बसून आहे. तन्वीलासुद्धा बोलवतो, सगळ्यांच्या बरोबर जरा बाहेर बसेल तर तिलाही बरं वाटेल. म्हणून मग आता अश्विन या विचाराने अश्विन हा प्रियाच्या खोलीजवळ येतो आणि प्रियाच्या खोलीचा दरवाजा ठोठावतो. तन्वी 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 दरवाजा उघड. तन्वी. पण आता प्रिया काही दार उघडत नसते. अश्विन बाहेरूनच दरवाजाचा लॉक उघडतो आणि आतमध्ये येतो. आता आतमध्ये येतो आणि बघतो तर काय, खोलीत तर कोणीच नाही आहे. अश्विनला वाटलेलं असतं मे बी प्रिया साडी वगैरे सरळ करत असेल म्हणून तिने खोलीचा दरवाजा बंद केला असेल. पण खोलीत कोण दिसत नाही. मग तो विचार करतो तन्वी बाथरूममध्ये असेल. मग तो बाथरूममध्ये तन्वी आहेस का, तन्वी तन्वी अशा हाका मारू लागतो. पण प्रिया बाथरूममधनं सुद्धा ओ देत नसते. आता ती तर तिथं नसतेच म्हणा. मग आता अश्विन हा प्रिया ही बाथरूममध्येच असेल असा विचार करून जरा 5-10 मिनटं थांबतो. पण बाथरूममधून सुद्धा कोणी बाहेर पडत नाही. मग अश्विन थेट जातो आणि बाथरूमच्या दरवाजाची कडी काढतो आणि बघतो तर काय, बाथरूमसुद्धा एम्प्टी, कोणीच नाही आहे. मग आता अश्विनला प्रश्न पडतो, तन्वी गेली कुठे. तर आता त्याला लगेचच रात्रीचं प्रियाचं आणि नागराजचं बोलणं आठवतं. त्या महिपतने जर आपलं दोघांचं नाव घेतलं ना तर आपण दोघंही 12च्या भावात जाऊ. सगळा प्लॅन फसेल, आपण सगळेजणं अटकू. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही नाशिकला जा. हां, ते तुमच्यासाठी सेफ ठरेल. ओ अच्छा, असं आहे का. बरं ठीक आहे. मग तुम्ही नाशिकला वगैरे नका जाऊ, तुम्ही तिथूनच ड्रायव्हरबरोबर पुढे जा. आता हे सगळं आठवल्यावर अश्विन विचार करतो, याचा अर्थ नक्कीच तन्वीमध्ये आणि नागराज काकामध्ये काहीतरी गोडबंगाल सुरू आहे. नेमकं यांचं काय चाललं आहे हे शोधून काढायलाच पाहिजे. कारण या दोघांचं हल्ली खूपच बोलणं भेटणं वाढलं आहे, गाठीभेटी वाढल्या आहेत. त्यामुळे मला यांच्यावरती दाट शंका आहे की नक्कीच या दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे. आता ते काय हे लवकर शोधून काढायलाच हवं. कारण जोवर आता हे मला कळणार नाही तोवर माझ्या मनाला चैन शांती लाभणार नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ठरलं तर मग मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद.